नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव शहर आज एका अतिशय गंभीर सामाजिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे। अंमली पदार्थांचा वाढता विळखा, MD ड्रग्जचा खुलेआम व्यवहार, कफ सिरपचा गैरवापर, नशेसाठी होणारी चोरी, हिंसा आणि ओव्हरडोसमुळे उद्ध्वस्त होत चाललेली तरुण पिढी ही आता केवळ बातम्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही। ही समस्या थेट प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असून आज दुसऱ्याच्या घरात घडणारी दुर्घटना उद्या आपल्या घरात घडू शकते ही जाणीव आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर मालेगाव शहराला नशेच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी येत्या 14 फेब्रुवारी रोजी नशामुक्त मालेगाव अभियानांतर्गत एक भव्य जनजागृती आणि कृतिशील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम मानवाधिकार कार्यकर्त्या सोनाली पवार आणि मालेगाव पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून तो केवळ भाषणांचा कार्यक्रम नसून मालेगावच्या भविष्यासाठी उभारलेली एक ठोस सामाजिक चळवळ आहे। या कार्यक्रमात मालेगावमधील नशेची सद्यस्थिती, त्याचे सामाजिक आणि आरोग्यावर होणारे परिणाम तसेच प्रशासन आणि समाजाची जबाबदारी यावर सखोल मांडणी केली जाणार आहे। पोलीस अधिकारी, अंमली पदार्थ विरोधी कायदे, सुरू असलेली कारवाई आणि नागरिकांची भूमिका याबाबत थेट संवाद साधणार आहेत। सोनाली पवार आपल्या ठामपणे मांडणार आहेत की नशेच्या आहारी गेलेला तरुण हा गुन्हेगार नसून उपचारांचा हक्कदार रुग्ण आहे। केवळ कारवाई नव्हे तर उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सक्षम व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे। 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या मालेगावमध्ये अद्याप एकही शासकीय व्यसनमुक्ती केंद्र नसणे ही गंभीर बाब आहे। ती तातडीने दूर झाली पाहिजे अशी ठोस मागणी या कार्यक्रमातून केली जाणार आहे। या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या स्वाक्षरीसह संयुक्त ठराव प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे पालक, तरुण, सामाजिक संस्था, शिक्षक, व्यापारी, पत्रकार आणि प्रत्येक जागरूक नागरिकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, मी सोनाली पवार, ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आणि सोशल वर्कर। मालेगाव पोलिसांबरोबर जी माझी काही चर्चा झाली, मालेगावमध्ये जे ड्रग्जचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरीचशी अंडर एज मुलं त्यामध्ये सामील आहेत आणि मालेगाव मधली जी व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे त्याच्यासाठी एक संयुक्त अभियान घेत आहोत आम्ही, मालेगाव पोलीस आणि ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आम्ही सोबत हे अभियान घेत आहोत की हे जे प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी 14 तारखेला सकाळी कॉलेज ग्राउंडवरती, पोलीस परेड ग्राउंडवरती आपण अभियान घेत आहोत आणि अभियानाची सुरुवात आणि विषय हा असेल की जे काही ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये कुत्ता गोळी आलं, नंतर ज्या झोपेच्या टॅबलेट्स येतात, कफ सिरप येतात, पेवी स्टिक सारख्या गोष्टी येतात आणि अजूनही बरेच प्रकारचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास करून आपले यंग जनरेशन, जी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत, जे त्यांचं याचं वय येतं की ग्रोथचं वय येतं अतिशय, आणि ती तरुण पिढीच या विळख्यात सापडलेली आहे। त्यांना खूप मदतीची गरज आहे, कारण जेव्हाही ते नशेमध्ये जातात त्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटची पण गरज पडते, काउन्सिलिंगची गरज पडते। त्याच्यासाठी डी ॲडिक्शन सेंटर इथे होणं खूप महत्त्वाचं आहे आणि डी ॲडिक्शन सेंटरची मागणी पोलीस पण खूप दिवसापासून करत आहेत, पण अजूनही त्या मागणीकडे एवढं गांभीर्याने बघितलं जात नाहीये आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय मालेगावकरांसाठी आहे। मालेगाव आता रेड फ्लॅग मध्ये असलं असं म्हटलं तरी चालेल आणि त्यासाठी सगळं जनप्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मालेगावच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं, आपले स्वतःचे मतं मांडणं आणि ज्या स्पीडने हे वाढतंय त्याला स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करणं। जर त्या पद्धतीने ती लोक ड्रग्ज आणत आहेत आणि ड्रग्जचा सेल होतोय, म्हणजे हे चॅनल खूप मोठं काम करतंय ऍक्च्युली, याच्या मागे खूप मोठं चॅनल आहे। पण आपण जसे नो टू ड्रग्ज, आपण पण जर तसं कार्यक्रम केलेत
कॅम्पेन्स असे घेत राहिलो आणि स्वतः पोलीस पण या गोष्टीसाठी खूप चिंतित आहेत, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्या मुलांवरती. त्यांचं वय कमी असतं, पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे वेगळं टॉर्चरिंग सहन करावं लागतं. त्या कुटुंबाला खूप त्रास होतो आणि त्या कुटुंबाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण खूप बदलतो. आणि खरंच गरज आहे त्या युथला, तर त्यांच्यासाठी आपल्याला भक्कम आवाज बनून उभं राहायचं आहे. आपल्या सगळ्यांची खूप मदत होणार आहे याच्यासाठी. आणि 14 कॉलेज ग्राउंडवरती मी ते करणार आहे प्रोग्राम. 14 फेब्रुवारीला हा प्रोग्राम असेल आणि यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं. ही प्रत्येकाची ड्युटी पण आहे देशासाठी आणि त्या युथला वाचवण्यासाठी. तरी सगळ्यांनी तिथे आवर्जून या, कारण मी जर पुण्याहून येऊन माझ्या स्वखर्चाने असे अभियान करते तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.